होऊन द्यायचा नाही। मराठी मांड्या घालून बसले, त्यामुळं सरकार पुढचंही सहकार्य आपल्याला परवानगीचं देईल, मान्य न्यायदेवता देईल। सरकारच्या हातात हे परवानगी देणं, सरकारकडे आपण अर्ज केलाय, वाटल्यास पुन्हा आता थोड्या वेळाने आणखी अर्ज आपण करू। जोपर्यंत मागण्याची अंमलबजावणी होत नाही तोपर्यंत हे आंदोलन कायम सुरू राहील, अशी बेमुदत आपण परवानगी त्यांना मागू। 100% खात्री आहे सरकारनं तुम्हाला सन्मानानं मुंबईत आणलं, पोलीस बांधवांनी मराठ्याला सन्मानानं मुंबईत आणलं, तसं सरकार परवानगी देऊन आणि मराठ्याच्या मागण्याची अंमलबजावणी करून सन्मान मराठ्याला देईल। आणि हेच करोडो मराठी मुख्यमंत्र्याच्या आणि सरकारच्या डोक्यावर विजयाचा गुलाल टाकून महाराष्ट्रात जातील। आमची सरकारला एकच विनंती आहे, मराठा आणि कुणबी AKGR ची अंमलबजावणी करा। हैदराबादचं गॅझेटियर लागू करून त्याची अंमलबजावणी करा। सातारा संस्थानचं गॅझेटियर सुद्धा लागू करून त्याची अंमलबजावणी सुद्धा आम्हाला तात्काळ पाहिजे। जे केसेस पासून बलिदान गेलेल्या कुटुंबाच्या मागण्या आहेत, या सगळ्या मागण्याच्या अंमलबजावणी होस तर मी मुंबई सोडणार नाही, ही मराठ्यांना शब्द देतो। आताही मला सरकारनं गोळ्या जरी घातल्या तरी मी बलिदान द्यायला तयार आहे, त्याला तयार नाही शब्द आहे माझा तुम्हाला। मी या समाजासाठी मैदानात येऊन निर्मरण पत्करायला तयार आहे, पण हटायला तयार नाहीये। तुमची फक्त जबाबदारी तुम्ही पार पाडायची। माझ्या मराठ्याचे मान खाली होईल असं एक काही इथले आंदोलन करायचं नाही। आपल्याला आपल्या जातीला करायचं, मोठं आपल्या लेकरा बाळाला आपल्याला करायचं। एखादा राजकीय कार्यकर्ता येऊन हट्ट धरील, मला तिकडेच गाडी द्यायची, सरकारने सहकार्य नाही केल्यावर मग तो हट्ट असतो आम्हाला तिकडेच जायचं। सरकार सहकार्य करतंय तर मग आपणही सहकार्य करायचं। दारू कोणी प्यायची नाही, गाड्या कोणकडे घालू नका, माझ्या कानावर वाईट गोष्ट आली नाही पाहिजे। पुन्हा तो शब्द वापरतोय, माझ्या समाजाला खाली मान घालावं लागण्याचं एक पाऊल उचलायचं नाही। मराठ्यांना विजय दिल्याशिवाय आणि डोक्यावर गुलाल टाकल्याशिवाय तुम्ही हलायचं सुद्धा नाही, पण मराठ्यांचे मान खाली होईल असं एकही पाऊल मराठ्याच्या पोराने उचलायचं नाही। सगळं कुटुंब सोडून तुमच्यासाठी लढतोय, मी या समाजाला कुटुंब आणलंय। मग तुम्ही जर माझ्या कुटुंबातले, मी जर तुमच्या कुटुंबातला आहे, माझा शब्द खाली पडू द्यायचा नाही, कारण मी तुमचा खाली पडू देत नाही। माझं कुटुंब त्याची उभी राख रांगोळी झाली तरी चालेल, पण या समाजाचं मला वाटोळं होऊ द्यायचं नाही, म्हणून कुणाला बोलायला संधी द्यायची नाही, घाई गडबड गोंधळ करायचा नाही। जे ग्राउंड दिलंय त्याच ग्राउंडवर राहायचं आणि झोपायचं। तुम्ही टेन्शन कधी घ्यायचं होतं, मी जर तर आता मी आझाद मैदानाला म्हणल्याच्या नंतर तुम्ही इथून 50 बिनधास्त झोपा। तुम्ही म्हणायचं आपला पक्षातीने झोपल्याला आम्हाला काय टेन्शन नाही, आणि अशी अवलाद आहे मॅनेज होत नाही, टेन्शन घेऊ नका तुम्ही। शेवटी येऊन आलं तर मरण येईल, मी भोगायला तयार आहे, पण तुम्हाला इथून रेल्वेच्या ठिकाणी पार्किंग दिल्यात, 5 रुपयात 10 रुपयात तुम्ही आझाद मैदानावर येता, बिनधास्त गाड्या लावायच्या, रेल्वे यायचं जायचं, संध्याकाळी रेटवरून जेवायचं आणि त्या गाडीत झोपायचं। कारण इकडे पाऊस अचानक येतो आणि अचानक जातो,
त्याच्यामुळं तुम्हाला सुद्धा त्रास झाला नाही पाहिजे.